नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिम्पली एज्युकेशनमध्ये मी शेखर सर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करतो आहे. या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी जे 100 सराव प्रश्न बघणार आहोत, जे की इतिहास विषयाचे आहेत. इतिहास विषयाचे तुमच्या या पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत ते मी काढून आणलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओसाठी मी 2 भाग केलेले आहे. भाग 1मध्ये 1 ते 50पर्यंत प्रश्न असतील आणि भाग 2मध्ये 51 ते 100 असे 50 प्रश्न असतील. विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुमच्या मागे झालेल्या सर्व परीक्षांमध्ये सुद्धा आलेले आहेत आणि फ्युचरमध्ये होणाऱ्या म्हणजे आता तुमची जी परीक्षा येणार आहे पोलीस भरतीची, त्या पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी सुद्धा हे प्रश्न तुम्हाला अतिशय महत्त्वाचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न तुम्ही वारंवार सराव करा, म्हणजे तुम्हाला प्रश्न बघताच त्याचं उत्तर ऑप्शनमध्ये न बघता तुम्हाला त्याचं उत्तर आलं पाहिजे. या अनुषंगाने मी हे व्हिडिओ बनवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या या भाग 1 इतिहासाचे जे प्रश्न आहे पोलीस भरतीचे त्याचा आपण सुरू करतोय. तर चला विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरू करतोय. प्रश्न क्रमांक 1, महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणत्या वर्षी केली? प्रश्न परत एकदा समजून घ्या. महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणत्या वर्षी केली? 1 आहे 1896, 2 आहे 1899, 3 आहे 1907 आणि 4 पर्याय आहे 1916. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1896. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 2, वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला? पहिला दरोडा टाकला. अ आहे लोणी, 2 आहे धामारी, 3 आहे शिरूर आणि ड पर्याय म्हणजे चौथा पर्याय आहे पुरंदर. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 धामारी. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 3, 1857च्या उठावात पेठ नाशिक येथील कोळी लोकांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? 1857च्या उठावात पेठ आणि नाशिक येथील कोळी लोकांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? 1 आहे भागोजी नाईक, 2 आहे रंगोबापूजी गुप्ते, 3 आहे सुरगाणा आणि 4 पर्याय आहे तात्या टोपे. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भागोजी नाईक. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? 1 पर्याय आहे महाड, पर्याय क्रमांक 2 आहे नाशिक, पर्याय क्रमांक 3 आहे नागपूर आणि 4 नंबरचा पर्याय आहे येवला. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाड. 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले होते. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 5, शतपत्रे कोणी लिहिली? शतपत्रे कोणी लिहिली? 1 पर्याय आहे गोपाळ गणेश आगरकर, पर्याय क्रमांक 2 आहे लोकहितवादी, ज्यांना आपण गोपाळ हरी देशमुख म्हणून सुद्धा ओळखतो. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 आहे बाळशास्त्री जांभेकर आणि पर्याय क्रमांक 4 आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोकहितवादी. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 6, सातारा येथे पत्री सरकारची स्थापना कोणी केली? सातारा येथे प्रति सरकारची स्थापना कोणी केली? यशवंतराव चव्हाण, 1 पर्याय क्रमांक 2 आहे क्रांतिसिंह नाना पाटील, पर्याय क्रमांक 3 आहे वसंतदादा पाटील आणि 4 आहे किसन वीर. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्रांतिसिंह नाना पाटील. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 7, संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? त्या ठिकाणाचं नाव आपल्याला विचारलेलं आहे. पर्याय 1 आहे मुंबई, 2 आहे पुणे, 3 आहे बेळगाव आणि 4 आहे औरंगाबाद. विद्यार्थी मित्रांनो, औरंगाबादला आपण संभाजीनगर म्हणून सध्या आपण याला ओळखतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बेळगाव. त्यानंतर बघूया 8वा प्रश्न, संत गाडगेबाबा यांचे मूळ नाव काय होते? संत गाडगेबाबा यांचे मूळ नाव काय होते? विद्यार्थी मित्रांनो, बहुतांश विद्यार्थ्यांना संत गाडगेबाबा यांचं मूळ नाव माहितीच नाही आहे, त्यामुळे कदाचित हा प्रश्न येऊ शकतो. हा प्रश्न तुमच्या पोलीस भरतीला सुद्धा येण्याची शक्यता आहे. तर बघा, पर्याय क्रमांक 1 आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर, 2 आहे माणिक बंडोजी ठाकूर, 3 पर्याय आहे गणपतराव केळकर आणि पर्याय क्रमांक 4 आहे विष्णू पिकाजी गोखले. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डेबूजी झिंगराजी जानोरकर. यांना डेबूजी झिंगराजी जानोरकर म्हणजेच संत गाडगेबाबा असं आपल्याला
आता माहिती झालं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 9 आहे. 1942च्या चलो जाव चळवळीत नंदुरबार येथे कोणत्या शाळकरी विद्यार्थ्याने हुतात्मा पत्करले? म्हणजे एक पर्याय आहे बाबू गेनू, 2 आहे शिरीष कुमार, 3 आहे विष्णू गणेश पिंगळे आणि 4 आहे अनंत कान्होरे. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिरीष कुमार. त्यानंतर 10वा प्रश्न बघूया. राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापुरात अस्पृश्य मुलांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले? आपल्याला त्या वसतिगृहाचं नाव विचारलेलं आहे. प्रश्न एकदा आपल्याला व्यवस्थित समजला का आपण उत्तर पण येऊ शकतं. बघा काय प्रश्न आहे की राजश्री शाहू महाराज यांनी कोल्हापुरामध्ये अस्पृश्य मुलांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले? 1 आहे मिस क्लार्क हॉस्टेल, 2 आहे प्रिन्स शिवाजी हॉस्टेल, 3 आहे व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग आणि 4 आहे सायलोजी रावरिया हॉस्टेल. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मिस क्लार्क हॉस्टेल. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 11. पुणे करार जो की 1932 रोजी झाला तो कोणामध्ये झाला? आहे गांधीजी व लॉर्ड आयर्विन, 2 आहे गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3 नंबर आहे नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि 4 आहे टिळक आणि जिना. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये हा पुणे करार झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रातील होम रूल लीगची स्थापना कोणी केली? महाराष्ट्रामध्ये जी होम रूल लीग होती त्याची स्थापना कोणी केली? आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे ॲनी बेझंट, 2 आहे लोकमान्य टिळक, 3 आहे गोपाळकृष्ण गोखले आणि 4 आहे फिरोजशाह मेहता. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोकमान्य टिळक. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 13. भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता? 1 पर्याय आहे लॉर्ड डलहौसी, 2 आहे लॉर्ड कॅनिंग, 3 आहे लॉर्ड कर्झन आणि 4 आहे लॉर्ड माउंटबॅटन. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड कॅनिंग पहिला व्हाईसरॉय भारताचा. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 14. दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र जे की बाळशास्त्री जांभेकर यांनी केव्हा सुरू केले असं विचारलेलं आहे. आपल्याला याच प्रश्नामध्ये 2-3 प्रश्न तयार होतात. बघा काय विचारलं आहे, दर्पण हे मराठी पहिले वृत्तपत्र असं पण विचारतात. मराठीतलं पहिलं वृत्तपत्र कोणतं? तर दर्पण आहे. मराठीतलं जे पहिलं वृत्तपत्र दर्पण आहे ते कोणी लिहिलं? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिलेलं आहे. अजून असं विचारतात, आताच विचारलेलं आहे दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले, ते केव्हा सुरू केले गेले असं त्यांना प्रश्न विचारलेला आहे. पर्याय बघा 1 आहे 6 जानेवारी 1832, 2 आहे 6 जानेवारी 1840, 3 आहे 1 मे 1832 आणि 4 आहे 15 ऑगस्ट 1847. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6 जानेवारी 1832. लक्षात असू द्या. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 15. मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? 1 आहे महात्मा ज्योतिबा फुले, 2 आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3 आहे छत्रपती शाहू महाराज आणि 4था पर्याय आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 साली मूकनायक हे पाक्षिक सुरू केले होते. त्यानंतर बघूया आपण प्रश्न क्रमांक 16. 1857च्या उठावानंतर बहादूर शाह जफर यांना कोठे ठेवण्यात आले होते? 1857च्या उठावाच्या नंतर ठीक आहे. तर 1 आहे अंदमान, 2 आहे रंगून जे की आपण त्याला म्यानमार असून म्हणून ओळखतो, 3 आहे मंडाले, 4 आहे येरवडा. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रंगून. रंगून या ठिकाणी बहादूर शाह जफर यांना 1857च्या उठावाच्या नंतर ठेवण्यात आले होते. ठीक आहे, लक्षात असू द्या. सोपं प्रश्न आहेत, विचारले जाऊ शकतात. मी मुद्दामून तुम्हाला बार सांगतोय, परत तुम्हाला मी हे सांगतोय कारण हे प्रश्न सोपे आहेत, थोडे ट्रिकी आहेत आणि असेच प्रश्न तुमच्या पोलीस भरतीला येतात. विद्यार्थी मित्रांनो तोंडपाठ करून ठेवा. ठीक आहे. तर बघूया प्रश्न क्रमांक 17. मानव धर्मसभा व परमहंस सभा यांची स्थापना कोणी केली? मानव धर्मसभा आणि परमहंस सभा यांची स्थापना कोणी केली? 1 आहे दादोबा पांडुरंग तरखडकर, 2 आहे आत्माराम पांडुरंग तरखडकर, 3 आहे न्यायमूर्ती रानडे, ड आहे डॉक्टर भांडारकर. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दादोबा पांडुरंग तरखडकर. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 18. उमाजी नाईक यांचा जन्म
पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कोणत्या गावात झाला? त्या गावाचं नाव विचारलेलं आहे. एक आहे सासवड, दुसरं आहे जेजुरी, तिसरं आहे बिवरी आणि आहे चौथा पर्याय आहे कडेगाव. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भिवरी. ठीक आहे. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 19. सार्वजनिक काका म्हणजे गणेश वासुदेव जोशी यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? आपल्याला त्या संस्थेचं नाव विचारलेलं आहे. बघा, गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असं म्हणायचे किंवा सार्वजनिक काका यांना कोणाला सार्वजनिक काका म्हणून संबोधलं गेलं असं सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता इथे काय विचारलेलं आहे की सार्वजनिक काका यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? एक आहे पुणे सार्वजनिक सभा, 2 आहे डेक्कन्स एज्युकेशन सोसायटी, 3 आहे भारत सेवक समाज आणि 4 आहे बॉम्बे असोसिएशन. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुणे सार्वजनिक सभा, जी की 1870 याची स्थापना करण्यात आली. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 20. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1904 अभिनव भारत ही संघटना कुठे स्थापन केली? 1904 जी अभिनव भारत संस्था स्थापन झाली, जी की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुरू केली, ती कुठे सुरू केली असं विचारलेलं आहे. त्यामध्ये बघा प्रश्न पर्याय क्रमांक 1 आहे पुणे, 2 आहे मुंबई, 3 आहे नाशिक आणि 4 आहे लंडन. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नाशिक. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी आणि कोठे सुरू केली? महाराष्ट्रातली जी पहिली मुलींची शाळा होती ती कोणी आणि कोठे सुरू केली असं विचारलेलं आहे. एक आहे महात्मा ज्योतिबा फुले भिडेवाडा पुणे येथे, 2 आहे सावित्रीबाई फुले नागपूर येथे, 3 आहे जगन्नाथ शंकर सेठ मुंबई येथे आणि 4 आहे महर्षी कर्वे हिंगणे येथे. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले यांनी भिडेवाडा येथे पुणे येथे पहिल्यांदा ती मुलींची शाळा सुरू केली 1848 रोजी. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 22. कोल्हापूर संस्थानात आरक्षण देणारा वटहुकूम शाहू महाराजांनी कधी काढला? कोल्हापूर संस्थानात आरक्षण देणारा वटहुकूम शाहू महाराजांनी कधी काढला? एक आहे 26 जुलै 1902, 26 जून 1902, 18 ऑगस्ट 1900 आणि 26 जानेवारी 1905. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 26 जुलै 1902. त्यानंतर बघूया 23वा प्रश्न. बॉम्बे असोसिएशन जे की 1852 स्थापन झाली होती, तिचे संस्थापक कोण होते? एक आहे फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी, 3 आहे जगन्नाथ शंकर सेठ आणि 4 आहे बहरुद्दीन तय्यबजी. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जगन्नाथ शंकर सेठ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24. महात्मा गांधीजींनी चले जाओ हा नारा कोणत्या ठिकाणाहून दिला? आपल्याला त्या ठिकाणाचं नाव विचारलेलं आहे. साबरमती 1, 2 आहे ऑगस्ट क्रांती मैदान मुंबई, 3 आहे दिल्ली आणि 4 आहे सेवाग्राम. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऑगस्ट क्रांती मैदान मुंबई येथून. ठीक आहे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 25. पावनखिंड लढवताना कोणाला वीरमरण आले? पावनखिंड लढवताना कोणाला वीरमरण आले? एक आहे तानाजी मालुसरे, 2 आहे बाजीप्रभू देशपांडे, 3 आहे मुरारबाजी देशपांडे, 4 आहे सूर्याजी पिसाळ. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बाजीप्रभू देशपांडे. प्रश्न क्रमांक 26. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? या प्रश्नाचं उत्तर तर मला तरी असं वाटतं विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असायला पाहिजे आणि माहीत असणं गरजेचंच आहे. ठीक आहे. कारण आपल्याला शिवाजी महाराजांविषयी सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर चला, तरीसुद्धा मी तुम्हाला हे गृहीत धरतोय, तुम्हाला माहिती आहे तरीसुद्धा मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? एक आहे शिवनेरी, 2 आहे प्रतापगड, 3 आहे रायगड आणि 4 आहे विद्यार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रायगड, 6 जून 1674 रोजी. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 27. दुसऱ्या गोलमेज परिषदेला काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित होते? दुसऱ्या गोलमेज परिषदेला काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित होते? एक आहे पंडित नेहरू, 2 आहे सरदार पटेल, 3 आहे महात्मा गांधी आणि 4 आहे बॅरिस्टर जिना. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28. ग्रामगीता कोणी लिहिली? ग्रामगीता कोणी लिहिली? संत गाडगे बाबा, 2 आहे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, 3 आहे साने गुरुजी आणि चौथा पर्याय आहे विनोबा भावे. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. नंतर प्रश्न क्रमांक 29, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते? 1 आहे महात्मा फुले, 2 आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3 आहे लोकहितवादी आणि पर्याय क्रमांक 4 आहे राजर्षी शाहू महाराज. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 30, अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? अमरावती येथील जी शिवाजी शिक्षण संस्था होती तिची स्थापना कोणी केली असं विचारलेलं आहे. 1 आहे कर्मवीर भाऊराव पाटील, 2 आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख, 3 आहे महर्षी शिंदे आणि 4 आहे गाडगे बाबा. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर पंजाबराव देशमुख. त्यानंतरचा प्रश्न आहे 31वा, केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? 1 आहे बाळ गंगाधर टिळक, पर्याय क्रमांक 2 आहे गोपाळ गणेश आगरकर, पर्याय क्रमांक 3 आहे विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि पर्याय क्रमांक 4 आहे न.चि. केळकर. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर हे केसरी वृत्तपत्राचे पहिले संस्थापक होते. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 32, महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ कोणास अर्पण केला? महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ कोणास अर्पण केला? पर्याय क्रमांक 1 आहे सयाजीराव गायकवाड, 2 आहे अमेरिकेतील कृष्णवर्णीय जनतेस, 3 पर्याय आहे भारतातील शूद्रांना आणि पर्याय क्रमांक 4 आहे छत्रपती शाहू महाराज. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमेरिकेतील कृष्णवर्णीय जनतेस त्यांनी हा आपला गुलामगिरी हा ग्रंथ अर्पण केलेला. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33 आपण बघतोय. त्यामध्ये बघा, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? 1 आहे सेनापती बापट, पर्याय क्रमांक 2 आहे साने गुरुजी, 3 आहे विनोबा भावे आणि 4 आहे शंकरराव देव. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सेनापती बापट. त्यांना आपण पांडुरंग महादेव बापट म्हणून सुद्धा ओळखतो. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 34, 1857च्या उठावात रंगो बाबूजी गुप्ते यांनी कुठून नेतृत्व केले? 1 आहे कोल्हापूर, पर्याय क्रमांक 2 आहे सातारा, 3 आहे नागपूर आणि 4 पर्याय आहे खानदेश. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो सातारा येथून 1857च्या उठावात रंगोबापूजी गुप्ते यांनी नेतृत्व केलेले होते. नंतर प्रश्न क्रमांक 35, पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना कोणत्या उद्देशाने केली होती? पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची जी स्थापना केलेली होती त्यासाठीचा उद्देश काय होता असं विचारलेलं आहे. 1 पर्याय आहे अस्पृश्य मुलींच्या शिक्षणासाठी, दुसरा पर्याय आहे बालविधवांच्या शिक्षणासाठी व आश्रयांसाठी, बालविधवांच्या विद्यार्थी मित्रांनो. 3 आहे परदेशात जाण्यासाठी आणि 4 आहे राजकीय जागृतीसाठी. इथं पर्याय क्रमांक 3 आहे विद्यार्थी मित्रांनो, राजकीय जागृतीसाठी. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बालविधवांच्या शिक्षणासाठी आणि आश्रयासाठी पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केलेली होती. बघूया त्यानंतर प्रश्न क्रमांक 36, डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? 1 आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, पर्याय क्रमांक 3 आहे भाऊराव पाटील, 4 पर्याय आहे गोपाळ कृष्ण गोखले. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांनो याच्यात कन्फ्युजन होते. डिप्रेस्ड क्लासेस मिशन डिप्रेस्ड म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं त्यांना वाटतं, पण नाही. याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 2 महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 37, नाशिक येथील जॅक्सन या कलेक्टरचा वध कोणी केला? नाशिक येथील जॅक्सनच्या या कलेक्टरचा वध कोणी केला? 1 आहे मदनलाल धिंगरा, अनंत कान्होरे, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आहे दामोदर चाफेकर, पर्याय क्रमांक 4 आहे विनायक सावरकर. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनंत कान्होरे. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 38, सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी कधी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी कधी केली? पर्याय क्रमांक 1 आहे 28 सप्टेंबर 1893,
24 सप्टेंबर 1857, पर्याय क्रमांक 3 आहे 1 जानेवारी 1848 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 15 ऑगस्ट 1860. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली. नंतर बघूया 39वा प्रश्न. लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे कोणी म्हटले होते? लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक कोणी म्हटले होते? 1 आहे लॉर्ड कर्झन, व्हॅलेंटाईन चिरोल, 3 आहे लॉर्ड रिपन आणि 4 आहे ॲलन ह्यून. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्हॅलेंटाईन चिरोल. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 40. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? पंडिता रमाबाई. 2 पर्याय ताराबाई शिंदे, पर्याय क्रमांक 3 आहे सावित्रीबाई फुले आणि पर्याय क्रमांक 4 आहे जनक्का शिंदे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ताराबाई शिंदे. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 41. भारताचे पितामह ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते? 1 आहे महात्मा गांधी, 2 आहे दादाभाई नौरोजी, 3 पर्याय आहे न्यायमूर्ती रानडे आणि 4 आहे फिरोजशाह मेहता. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दादाभाई नौरोजी. नंतर प्रश्न क्रमांक 42. हैदराबाद मुक्तीसंग्रामात भारताने कोणती लष्करी कारवाई केली? हैदराबाद मुक्तीसंग्रामात भारताने कोणती लष्करी कारवाई केली? 1 आहे ऑपरेशन ब्लू स्टार, 2 आहे ऑपरेशन पोलो, त्यानंतर पर्याय क्रमांक 3 आहे ऑपरेशन विजय आणि 4 आहे ऑपरेशन मेघदूत. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऑपरेशन पोलो, जे की 1948 रोजी झालं होतं. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 43. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष कोण होते? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष कोण होते असा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 आहे न्यायमूर्ती रानडे, पर्याय क्रमांक 2 आहे वि वा साठे, पर्याय क्रमांक 3 आहे महात्मा फुले, पर्याय क्रमांक 4 आहे लोकमान्य टिळक. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे, जे की 1878 या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 44. 1897 पुण्यात प्लेगचा कमिशनर रँडचा वध कोणी केला? 1897 पुण्यात प्लेग कमिशनर जे होते रँड, त्यांचा वध कोणी केला असं विचारलेलं आहे. 1 आहे चाफेकर बंधू, 2 आहे सावरकर बंधू, 3 आहे भगतसिंग आणि 4 आहे राजगुरू. याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 1 चाफेकर बंधू. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 45. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे नाव काय होते? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे नाव काय होते? 1 आहे शांतीघाट, 2 आहे प्रेतीसंगम, 3 आहे चैत्यभूमी आणि 4 आहे शक्तीस्थळ. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रेतीसंगम, जे की कराडला आहे. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 46. साने गुरुजींनी कोणत्या मंदिराच्या प्रवेशासाठी सत्याग्रह केला होता? साने गुरुजींनी कोणत्या मंदिराच्या प्रवेशासाठी सत्याग्रह केला होता? 1 आहे काळाराम मंदिर, जे की नाशिकला आहे, 2 आहे विठ्ठल मंदिर, जे की पंढरपूरला आहे, 3 पर्याय आहे अंबाबाई मंदिर, जे की कोल्हापूरला आहे आणि 4 आहे तुळजाभवानी मंदिर. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विठ्ठल मंदिर, जे की पंढरपूरला आहे. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 47. सुधाकर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? 1 आहे गोपाळ गणेश आगरकर, 2 आहे लोकमान्य टिळक, 3 आहे महात्मा फुले आणि 4 पर्याय आहे बाबा पद्मनजी. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोपाळ गणेश आगरकर, जे की 1888 या वृत्तपत्र सुरू करण्यात आलेलं होतं. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 48. भूदान चळवळ कोणी सुरू केली? भूदान चळवळ कोणी सुरू केली? 1 विनोबा भावे, 2 आहे जयप्रकाश नारायण, 3 आहे महात्मा गांधी आणि 4 आहे राम मनोहर लोहिया. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केलेली होती. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 49. वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाजसुधारक कोण? वेदोक्त प्रकरण याच्यासोबत संबंधित समाजसुधारक कोण होते असं विचारलेलं आहे. 1 आहे सयाजीराव गायकवाड, 2 आहे राजश्री शाहू महाराज, 3 आहे महात्मा फुले, 4 आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे
पर्याय क्रमांक 2 राजश्री शाहू महाराज. त्यानंतर बघूया विद्यार्थी मित्रांनो आपल्या या व्हिडिओचा आजचा शेवटचा प्रश्न क्रमांक 50. महर्षी ही पदवी विठ्ठल रामजी शिंदे यांना कोणी दिली? महर्षी ही जी पदवी आहे विठ्ठलजी रामजी शिंदे यांना देण्यात आलेली ती पदवी कोणी दिली असं विचारलेलं आहे. एक आहे महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 2 आहे राष्ट्रीय मराठा संघ, पर्याय क्रमांक 3 आहे पुणे महानगरपालिका आणि चौथा आहे ब्रिटिश सरकार. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राष्ट्रीय मराठा संघ. तर चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी किंवा आणि सरळ सेवे भरतीसाठी जे महत्त्वाचे 50 प्रश्न आहेत त्या 50 प्रश्नाचा भाग 1 आज आपण पूर्ण केलेला आहे. भाग 2 मध्ये प्रश्न क्रमांक 51 ते 100 असे इतिहासाचे पूर्ण 50 प्रश्न मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचप्रमाणे मी तुम्हाला भूगोलाचे सुद्धा 100 प्रश्न देणार आहे जे की तुमच्या ज्या पोलीस भरती येणार आहे पोलीस भरतीसाठी तुम्हाला लागणार आहेत विद्यार्थी मित्रांनो ते प्रश्नसुद्धा मी घेऊन येणार आहे. आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की त्या प्रश्नामध्ये तुमचे खूप सारे प्रश्न हे तुमच्या एक्झामसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याचप्रमाणे रिझनिंगसुद्धा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना रिझनिंगचा खूप प्रॉब्लेम आहे. रिझनिंगचे सुद्धा खूप सारे टॉपिक्स मी सुद्धा त्या तुमच्यासाठी घेऊन येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या या 50 प्रश्न बघितले. या प्रश्नांचा तुम्ही सराव करा. या प्रश्नातले काही ना काही प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये 100% येतील असे मला वाटतं आणि त्याचा तुम्ही अभ्याससुद्धा केला पाहिजे. जर तुम्ही हे प्रश्न तुमच्या नजरेखालून 2-4 वेळेस जर टाकले तर तुम्हाला त्याचा सराव होईल आणि हेच प्रश्न तुम्हाला वारंवार तुमच्या माइंडला हेडक करतात म्हणजे तुम्हाला लक्षात राहतील. तर चला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या या चॅनलला बेल नोटिफिकेशन जे आहे त्याला पण ऑन करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओचा फायदा होईल. धन्यवाद.